कर्जमाफी, काही म्हणतात 71,000 कोटीची कर्जमाफी झाली ना. देशाची 71,000 कोटीची माफ झाली. कुणाची? देशाची. राज्याची किती हजार कोटी झाली? 10,000 कोटी पण नाही झाली. काढा त्यावेळेसचे आकडे. आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, 35,000 कोटीची एका राज्याची कर्जमाफी केली. त्याच्यानंतर पुन्हा मी अर्थमंत्री झालो, त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी तिथं निर्णय घेतला आणि ती जवळपास 25 का 27,000 कोटीची कर्जमाफी केली. अरे आम्ही पण केली ना. आम्ही तर फक्त एकट्या राज्याची करून दाखवली. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. ज्यावेळेस आमच्या हातात जी काही सूत्र आहेत ती आली, आम्ही मागं पुढे बघितलं नाही. आम्ही रडत बसलो नाही. हे होणारच नाही, बघू रे नंतर, ये परवा, ये उद्या, जाऊ दे आता मुंबईतून आल्यावर भेट, असलं कधी सांगितलं नाही. काम सांगितल्यावर लाव फोन आणि तिथं अधिकाऱ्याला काय करतोस, होते का नाही, तुझ्या हातात नसेल तर वर फोन लावतो. या पद्धतीनं आपली कामाची पद्धत आहे. काही वैयक्तिक कामं राहिले असतील, मी असा दावा करणार नाही की 100% कामं झाली, परंतु मी पुन्हा सांगतो बाबांनो, भावनिक होऊ नका. हे सगळं करत असताना काही जण दादा आले की दादांच्या पुढं पण तिथं ते हलगी वाजत असते, सगळे काही फटाके वाजत असतात. माझ्याही पुढं चालायला दादाला दिसावं असं चालतं. दादाची पाठ फिरली आणि आमचे दुसरे आले की त्यांच्याबरोबर, अरे काय चाललंय तुमचं, एकाचं कुकू लावा, माझं तरी लावा किंवा त्याचं तरी लावा, हे काय लावलं चाटाळपणा. आणि हे झाकून राहत नाही. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, झाकून राहत नाही. अलीकड क्लिपा, मी असंच आहोत, त्या निंबोडीमध्ये असे गोंगडी बैठक होती, कॅमेरा नव्हता बिवता काही नव्हता, आणि सगळंच आपल्या भाषेत बोलायला गेलो. काय आता काय तिथं काय करावं, काय धरणात तिच्या आयला माझं वाटोळं झालं. परत कानाला खडाच लावला. कॅमेरा असो नसो सारखं मेंदूला सांगत असतो, नीट बोलायचं, नीट बोलायचं, नीट बोलायचं. शब्द कुठला चुकीचा जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही, जाऊन द्यायचा नाही. मुद्दा ब्रेकिंग न्यूजला द्यायचा नाही, द्यायचा नाही, द्यायचा नाही. ह्या पद्धतीनं माणूस चुकतो ना. अरे जो काम करतो तो चुकतो. जो बोलतो, मी बोलतो म्हणून एखादा शब्द गेला, परंतु कायम गेला नाही. त्याकरता माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, ह्या संदर्भात आता साहेब उभे नाहीत, मी पण उभा नाही, आम्ही दोघंही नाही. त्याच्यामुळं आता 40 वर्षापूर्वी तुमच्या बारामतीच्या घरात आलेल्या सुनेला द्यायचं का मुलीला द्यायचं ते ठरवा तुम्ही. त्याच्यामध्ये सुनेला मान असतो, सून लक्ष्मी म्हणून समजतात. अहो कुणाच्याही घरामध्ये तुमच्या आमच्या सून आली तर सासू थोडे दिवसांनी तिच्याच हातात साव्या देतात ना. सगळं आता तू बघ, चुकलं तर ती सुनेला सांगती, ऐकवती, हे चुकलं हे दुरुस्त कर. आईच्या पोटात तर कुणीच शिकून येत नाही. मी पण नाही आलो. अहो मी पहिली 84ला भाषण करायचो, लटलट पाय कापायचे. कुणीतरी सांगायचं तिकडे बघून भाषण कर, रामभाऊ बलवण सांगायचा त्या लिंबाकडे बघून भाषण करा. त्या लिंबाकडे बघायला लागले की लोक अशी बघायची, काय म्हणजे लिंबाकडे माकड बसलंय का आणखीन काय बसलंय. चाला बट्ट्या बोळ आमच्या भाषणाचा. खानोठ्याला माझी पहिली सभा घेतला ना आम्ही अनुभव. आम्ही फिरताना बाळासाहेब आम्ही फिरायचो, रस्ते माहिती नव्हते जिरायत बागातले, ही अवस्था होती माझी. पण केलं ना.